राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा हो अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार. राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये मी शिल्पा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा सहर्ष स्वागत करते. मित्र हो, गांधीजींनी सुद्धा म्हटलेलं आहे की देशाचे भविष्य पार्लमेंटच्या सभागृहात घडत नाही तर शाळेच्या 4 भिंतीच्या आत घडत असते. कारण मातीचा गोळा जेव्हा ओला असतो तेव्हाच त्याला आकार देता येतो, परंतु तो गोळा आकार देताना त्याला जर राजयोगाचा हात लागला तर तो आकार किती सुंदर होईल. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मराठी भाईजी. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार भाईजी. धन्यवाद. नमस्कार. ओम शांती. शांती. भाईजी, आपण बघतो की एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती बऱ्याच अंशी चेंज होत आलेली आहे. कारण पूर्वी नैतिक शिक्षण देण्याची शाळेमध्ये गरजच वाटत नव्हती, कारण समाजामध्ये तसे रोल मॉडेल ॲक्च्युली होते त्यांच्यासमोर. पण आज आपण बघतो की शाळेचे जे काही अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये मॉरल व्हॅल्यूज आपल्याला किंवा नैतिक शिक्षण हा एक अभ्यासक्रम ॲड करावा लागलेला आहे. कारण त्यांनाही कळायला लागले की शाळेमध्ये मुलांच्या संस्कारांची घसरण होत चाललेली आहे, समाजाची घसरण होत चाललेली आहे. कारण असं म्हटलं जातं की एज्युकेशन इज द बेस्ट वेपन टू चेंज द वर्ल्ड. मग अशा वेळेस खूप लहान वयामध्ये मुलांना संस्कार घडवण्यासाठी या मेडिटेशनची कशी काय मदत होऊ शकते? असं बघा, शिक्षण म्हटलं की ते केव्हापासून शिक्षण सुरू होतं आणि काय शिकवलं जावं हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपल्याकडे असा विचार चालतो की 3 वर्ष नंतर शिक्षण सुरू व्हावं. काही काही जण अधिक त्याच्या करतात. पूर्वी काही 5 वर्ष 6 वर्ष असं वय होतं. दुसरा प्रश्न आहे, त्या शिक्षणात काय दिलं जावं, काय शिकवलं जावं. तर तुम्हाला माहीत आहे, मेकॉलेच्या रिपोर्टने त्यांनी सांगितलं होतं की भारतातलं जे ट्रॅडिशनल शिक्षण आहे तीच पद्धत जर चालू राहिली तर आपल्याला म्हणजे इंग्रजांना भारतावर राज्य करणं कठीण आहे. म्हणून त्यांनी वेगळ्या पद्धतीचा शिक्षणाची शिफारस केली आणि आपली शिक्षण पद्धती बदलली. आता या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आपल्याला जाणीव झाली आहे की आपल्या शिक्षण पद्धतीत राजयोगाचा काय उपयोग होऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्याकडे एक महत्त्वाचा दृष्टांत महाभारतातून आहे. अभिमन्यूला बघा, गर्भात असताना चक्रव्यूह कसा भेदायचा त्याचं ज्ञान झालं होतं, पण त्यातून बाहेर कसं निघायचं यावेळेला आई झोपली होती म्हणून त्याचं ज्ञान झालं नाही, असं आपण दृष्टांत ऐकतो. पण याचा मतितार्थ काय आहे की जेव्हा मनुष्य आत्मा शरीरात प्रवेश करतो आणि आईचं वातावरण, आईचे व्हायब्रेशन्स यांचा परिणाम त्या छोट्या आत्म्यावर होत असतो. म्हणजे आईच्या गर्भातच मुलाला संस्कार व्हायला सुरुवात होते. अगदी बरोबर. त्यासाठी काही निर्णय लोक काही प्रयोग करत असतात. ब्रह्माकुमारीने पण असा प्रयोग सुरू केला आहे की गर्भात असल्यापासून त्याला जर राजयोगाच्या आधारे चांगले व्हायब्रेशन्स मिळाले तर त्याचा फार फायदा होऊ शकतो. जरी हे स्टेज एक्सपेरिमेंटल स्टेजवर असली तरी मला वाटतं की याचा जरूर फायदा करून घ्यायला पाहिजे. याच्यात पोटेन्शियल भरपूर आहे. कारण आपण मागच्या काही भागामध्ये बघितलेलं आहे की मूल जन्मतः काही मागचे संस्कार घेऊन येतं
आणि मला वाटतं जर मागचे संस्कार निगेटिव्ह असतील तर मला वाटतं राजयोगाच्या आधारे आपण जेव्हा त्याला व्हायब्रेशन्स देतो तेव्हा ते संस्कार चेंज करण्याला आईची मदत त्या बाळाला होऊ शकेल. आईची मदत तर होतेच. पूर्वापार जन्माचे जे संस्कार असतात ते बदलायला ईश्वराची पण मदत मिळते. हो. आणि आपल्याला पुढे काय होणार आहे त्याचं ज्ञान जर असलं आणि पूर्वी काय झालं आहे त्याचं पण ज्ञान असलं तर आपले संस्कार चांगल्या प्रकारे उत्कर्ष पावतात हे आपण पाहिलं आहे. आता आपण विचार करूया की हे शिक्षण राजयोगाचं जर आपल्याला घ्यायला पाहिजे तर त्यासाठी काय करायला पाहिजे. पहिली मान्यता जर ही ठेवली की हे शिक्षणाची जी पद्धती आहे इतकी सायंटिफिक आहे, त्याच्यात आपण प्रवेश करून त्याचा पूर्ण फायदा घ्यावा. आणि म्हटलं जातं बघा ट्रॅडिशनली जीवनामध्ये विद्यार्थी जीवन हा जो भाग आहे तो सगळ्यात उत्तम असतो. हो हो. म्हटलं जातं लहानपण देगा देवा असं म्हणतो ना आपण. स्टुडंट लाईफ इज द बेस्ट. बेस्ट लाईफ. मी सांगतो माझं स्वतःचं जीवन मध्ये शिक्षण सुरू झालं आणि 1958 पर्यंत मी शिकत होतो. नंतर 2-3 वर्षांनी मला परत शिकायला मिळालं आणि त्यानंतर मला इंग्लंडला जायला मिळालं. त्यानंतर मला मग राजयोगाचा पण अभ्यास करायला मिळाला. अशा प्रकारे माझं लौकिक शिक्षण आणि राजयोगाचं शिक्षण मिळून गेले कितीतरी वर्ष मी शिकतोय. आणि मला आता खरोखर अनुभवून पटलं आहे की स्टुडंट लाईफ इज द बेस्ट. म्हणजे लौकिक जीवनामध्ये पण आपण शिक्षणामध्ये उन्नती करू शकतो, आनंद उपभोगू शकतो. आणि आध्यात्मिक शिक्षण घ्यायला लागलो की त्याचा आनंद तर फार अलोक आहे. आणि मला वाटतं तेव्हा मानसिक, बौद्धिक, शारीरिक क्षमता त्या वयामध्ये खूप चांगली असल्यामुळं मुलं ते शिक्षण लवकर आपल्या वयामध्ये आत्मसात करू शकतात. तुम्ही बघा आधी एक चांगली उपमा दिली होती. लहान मूल म्हणजे जणू काही मातीचा गोळा, त्याला जसा आपण घडू तसा तो घडत जातो. त्यामुळे काही काही लोक जरी वाद निर्माण करतात की या वयात काय शिकायचं, लोक तर असं समजतात की 60 वर्ष आलं की मग हरिहरी करायचं, तो पण ते आध्यात्मिकता राजयोग याची काही आवश्यकता नाही. पण मला वाटतं 60 वर्षानंतर आध्यात्मिक शिकल्यानंतर ते व्हॅल्यूज म्हणजे आपल्या जीवनामध्ये अप्लाय करायला वेळ सरलेली असेल ना तेवढ्या आयुष्यातली. अगदी बरोबर. जेवढं आपण लवकर हे शिक्षण देऊ त्यांच्यात नैतिक मूल्य काय, त्यांच्यात बुद्धीची एकाग्रता कशी व्हावी याचं शिक्षण झालं, आत्मसंयमाचं महत्त्व पटलं तर त्यांचा उत्कर्ष जो आहे तो फार चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आज आपण बघतो की मुलांना सगळ्यात मोठी भीती आहे ती काय आहे, एक्झाम फिअर आहे. की आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती कशी झालेली आहे, मार्क्स ओरिएंटेड झालेली आहे. की मार्क्स चांगले आहेत तर पुढे क्षेत्रामध्ये आपलं काहीतरी करिअर आहे, ही मुलांच्या मध्येची भावना आहे. त्यामुळे एक्झाम फिअर आपण कसं काय याच्यातून काढू शकतो त्यांच्या मनातून. पहिला प्रश्न असा आहे की एक्झामिनेशनचं फिअर काय येतं. नापास होण्याची शक्यता, आपले दुसरे विद्यार्थी पुढे जातील आपण मागे राहू, कॉम्पिटिशन आहे आता सगळीकडे. तिसरं म्हणजे प्रामाणिकतेचा जो व्हॅल्यू आहे त्याची पण कमी होते. त्यामुळे कॉपी करणं, पाठ करणं याच्याकडे भर दिला जातो. काही करून पालक अपेक्षा करतात की मुलांनी जास्त मार्क्स घ्यायला पाहिजे आणि मुलांना जर कळलं ते होत नाही तर त्यांच्यात टेन्शन निर्माण होतं. आता तुम्हाला माहिती आहे अशा पद्धती निघाल्या आहेत परीक्षेच्या, तर म्हणतात ते ओपन बुक एक्झामिनेशन्स. त्याच्यामध्ये मुलांनी किती पाठ केलं याच्यावर भर नसतो, त्यांनी किती समजलं आहे ते किती अप्लाय करू शकतात, त्यांची ॲनालिटिकल ॲबिलिटी काय आहे याची परीक्षा घेतली जाते. कारण आजकाल अभ्यासक्रमात पुन्हा 2 भाग पडले की एक फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह. कारण समेटिव्ह म्हणजे आपण एक्झाम वगैरे जे देतो लेखी परीक्षा, पण काही भाग शासनानं सुद्धा असा ठेवलेला आहे की तुम्ही प्रोजेक्ट करा, तुमची काय कार्यक्षमता आहे ती दाखवा, किंवा ग्रुप डिस्कशन करा, किंवा तुम्ही सेमिनार करा, तुमचं स्वतःचं काही क्रिएटिव्ह तुम्ही काही मॉडेल्स बनवले, त्याच्यावर गणिती परीक्षा असतात आजकाल, त्याच्यावर सुद्धा खूप भर दिलेला आहे की जेणेकरून मुलांना स्वतःच्या म्हणतात ना तो विषय समजून घेण्याची जी वृत्ती आहे ती थोडीशी वाढावी यासाठी. पण त्यासाठी थोडी राजयोगाची कशी काय मदत होऊ शकते.
राजयोगामध्ये एक विषय महत्त्वाचा निघालाय बरं का, स्पिरिच्युअलिटी इन रिसर्च. संशोधन जे नवीन नवीन क्षेत्रात चालू असतं त्याच्यामध्ये जर आध्यात्मिकतेचा प्रवेश झाला तर त्याचं संशोधन कार्य जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे होईल अशी एक मान्यता आहे. पण आम्ही काय सुरू केलं आहे, रिसर्च इन स्पिरिच्युअलिटी. जो राजयोग ईश्वर स्वतः शिकवतो आहे, आपण शिकतोय, असाच आपला एवढा लेवल न ठेवता या क्षेत्रामध्ये आणखीन चांगल्या प्रकारे रिसर्च कसं करता येईल याचं कार्य आम्ही गेले 20 वर्ष करत आहोत. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या युक्ती, नवीन नवीन टेक्निक्स आम्ही यातून शोधून काढल्या आणि त्यातून मुलांना चांगल्या प्रकारे फायदा होतो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक आम्ही असा क्रिएटिव्ह गेम बनवला, त्याच्यामध्ये मुलांची जी इंट्युशन पॉवर असते त्याला आपण दुसऱ्या शब्दात म्हणतो मेडिटेशन पॉवर, त्याची टेस्ट 1 मिनिटात होऊ शकते. असा काही छोट्या ग्रुपच्या मुलांच्या मी प्रयोग केला आणि त्यातला एक जण म्हणाला, अरे या प्रश्नाचं तर उत्तर नाहीच आहे, शक्यच नाही आहे. मग जेव्हा त्याला आम्ही करून दाखवलं, त्याची युक्ती शिकवली, तेव्हा तो एकदम आनंदाने नाचायला लागला. तो म्हणाला, अंकल तुम्ही हे आमच्या सगळ्या पालकांना सांगा, तुम्ही एका दिवसात एकदम फेमस होऊन जा. अगदी खरं आहे. तर मला सांगायचा भाव काय की त्यांच्यामध्ये जो गुण असतो ना, कल्पनाशक्तीला थोडक्यात वाव मिळाला कल्पनाशक्ती म्हणा, क्युरिओसिटी म्हणा, ते जर आपण. आणि खरोखर काही पालक इतके सुजाण असतात. आपण बघतो की जनरली एखादा पालक मुलांची मार्कलिस्ट हातात आली की त्याच्यावर मॅथ्सला, सायन्सला किती मार्क्स पडलेत, इंग्लिशला किती मार्क पडलेत, आधी ह्याच्याकडे लक्ष देतो. पण एक खरोखर सुजाण पालक आहे तो आधी ड्रॉइंगला त्याची ग्रेड कशी आहे. कारण मी स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे अशा पालकांचा की जे ड्रॉइंगकडे लक्ष देतात, कारण त्यांना माहिती आहे की ज्यांचं जर ड्रॉइंग चांगलं आहे तर त्यांचं स्वतःच्या भविष्याचं एक सुंदर चित्र रेखाटायची मनामध्ये त्यांची कल्पना आहे ती खूप सुंदर आहे. म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला आपण लहानपणीच किती वाव देतो ह्याला पण खूप महत्त्व आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी अमुक अमुक व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, अशी त्यांची असते. पण मुलांचा कल कुठे आहे, त्यांची आवड निवड काय आहे, पूर्वी एवढी जाणीव नव्हती. आता बऱ्याच प्रमाणात ही जाणीव निर्माण झालेली आहे आणि पालक त्याच्याकडे लक्ष देतात. आणि आता त्याच्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट पण निघालेत की जेणेकरून त्या टेस्टमध्ये मुलांचा कल कुठं आहे हे पेरेंट्स सुद्धा थोडंसं बघू शकतात. आता राजयोगाच्या संदर्भात त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्याच्यात राजयोगाचा ॲप्टिट्यूड निर्माण करण्याची क्षमता ही पालकांच्यामध्ये असली पाहिजे, त्यांच्या इतरांच्यामध्ये असली पाहिजे. त्यांना हे नाही सांगावं आपण, अरे तू योग कर, तू मेडिटेशन शिक, नाही. आपण स्वतः ते शिकून मुलांना हे शिकवावं की जीवनात त्यांची ध्येय त्यांनी स्वतः निर्माण करावी आणि त्यासाठी कार्य करावं. एकाग्रतेसाठी आपण बघतो की कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे स्टुडंट लाईफसाठी. तर कॉन्सन्ट्रेशनसाठी काय सांगाल तुम्ही? कॉन्सन्ट्रेशनचा जो मुख्य सेंट्रल पॉईंट आहे ना, तो आहे गोल सेटिंग. आपण कुठे जायचं आहे हे जर आपण निश्चित नाही केलं, प्रवासाला निघालो तर आपण इकडे तिकडे भटकत बसू. पण मी इथून दिल्लीला जायचं आहे हे सेट केलं असेल तर त्याप्रमाणे माझा सगळा प्रोग्राम बनवून दिल्लीला पोचेन. एखाद्याने धनुष्य बाण मारायच्या वेळी बाण मारला आणि ठरवलं नाही की ते बाण कुठे मारायचा, कुठेही लागला तर तो म्हणेल माझं ध्येय हेच होतं, इथे बाण मारायचं. पण कोणत्याही खेळामध्ये देखील गोल सेट केला जातो, तिथे आपण मन एकाग्र करून आपलं कार्य सिद्ध करायचं असतं. तर त्यामुळे जीवनामध्ये देखील गोल सेटिंग हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे जर आपण आपला प्रयत्न करत राहिलो, मार्गदर्शन घेत राहिलो, जिद्द ठेवली की मला हे करायचंच आहे, दृढ संकल्प झालो, मेहनत पण झाली, तर या दृष्टीने राजयोग त्यांना खूप उपयोग. नुसतं राजयोग पण नाही, पण ह्याच्याबरोबर ह्या सगळे प्रयत्न
जुळून आले पाहिजेत, तर त्याला नक्की सक्सेस मिळेल. आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा कसा होतो, तर त्याच्यातले जे गुण असतात ना, त्यांचा विकास व्हायला लागतो. आपण पाहिलं आधी की पवित्रता, शांती, शक्ती, हे सगळ्या गोष्टी प्रत्येक आत्म्यामध्ये आहेत. पण जेव्हा तो योग करायला लागतो, त्याला समज येते, तेव्हा या गुणांचा विकास जेव्हा होतो. अनुभव येतो की हे आपल्याजवळ आहे, तेव्हा त्याचा तो यूज करायला लागतो. आणि हा अनुभव करणं काही कठीण नाही आहे. तुम्ही आपण बऱ्याच वेळा अनुभव केला आहे की आपण जर केवळ थोडासा 5 मिनटं 2 मिनटं अभ्यास करायचा ठरवलं आणि विधी जाणून घेतली, तर आरामात आपण हा अनुभव करू शकतो. पण भाईजी, एक आणखीन मोठा प्रॉब्लेम असा आहे आज सगळ्याच पेरेंट्स समोर किंवा टीचर्स समोर, की मुलांचा कल आजकाल आपण संगणक म्हणा किंवा मोबाईलवर गेम खेळणं, व्हिडिओ गेम खेळणं, इतकी काही साधनं त्यांना अट्रॅक्ट करत आहेत की त्यांना पुन्हा राजयोगाची किंवा हे आध्यात्मिक शक्तीची ओढ लावून देणं हे पण तेवढंच अवघड नाही का? हे अवघड नाही आहे. फक्त पालकांनी काय समजायला पाहिजे की जीवनामध्ये आपल्या स्वतःचा बॅलन्स कसा आहे. घरचं काम, बाहेरचं काम, खेळणं आणि अभ्यास, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला संतुलन ठेवायचं असतं. आणि हे जर आपण आपल्या कृतीतून केलं, तर आपली कृती मुलांना खूप काही शिकवत असते. आपण त्यांना भाषण देऊन किंवा रोज सल्ला देऊन आपण म्हणू की तुम्ही इंटरनेटवर जाऊ नका, अमुक करू नका, त्याच्यापेक्षा चांगलं काही करण्यात त्यांच्यासमोर ठेवलं, त्यांना चॉईस असले, तर त्याचा फायदा मला वाटतं जास्त चांगला जसं आपण होईल. म्हणतो भारतीय शिक्षण आयोगामध्ये म्हटलं गेलेलं आहे, खेळाखेळामध्ये शिक्षण. ते खऱ्या अर्थानं आपण ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे की राजयोगाचा अभ्यास करून आपण ते कसं देता येईल. आम्ही एक खेळ बनवला आहे बरं का. तुम्ही सांगितलं, चांगलं सांगितलं. खेल खेल में खोज. आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये ऑनेस्टी किती आहे हे शोधण्यासाठी हा छोटासा खेळ आहे. आपण लिंबू आणि चमचा हा खेळ तर पुष्कळ वेळा खेळला आहे, पाहिला आहे पण आहे. तर हा आम्ही खेळात काय करतो, मुलांना सांगतो, तुम्हाला जे लिंबू दिलं आहे ना, ते ऑनेस्ट लिंबू आहे. ऑनेस्ट लिंबू. तुम्ही पळताना ईश्वराचं स्मरण करायचं, त्याची सुंदर किरणं त्या लिंबूवर पडतायत असं व्हिज्युअलाइज करायचं, असं दृश्य बघायचं आणि या विचारामध्ये पळायचं. समजा पळता पळता मध्येच तुमचं मन या विचारापासून भरकटलं आणि तरी तुम्ही शेवटपर्यंत प्रथम पोचला, तरी लिंबू जरी पडलं नाही समजा, तरी तुम्ही तर ऑनेस्ट आहात. तुम्ही स्वतःहून स्वीकार करायचं की माझा विचार भटकला होता. हा एका खेळामध्ये मी सांगतो, त्या प्रयोग करून बघा, किती मुलांच्यामध्ये ऑनेस्टीचा हा गुण आतमध्ये भरला जातो. म्हणजे तुम्ही खूप सुंदर सांगितलं की विद्यार्थ्यांना कॉन्सन्ट्रेशनची खूप आवश्यकता आहे. तर आमचे दर्शक विद्यार्थी सुद्धा हा कार्यक्रम बघतायत, तर त्यांना कॉन्सन्ट्रेशनसाठी आज काय तुम्ही मेडिटेशन करवाल? आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेशन म्हणतो ना, एकाग्रता, ती एकंदर 12 प्रकारची एकाग्रता असते. पण आपल्या प्रयोगासाठी आपण 2 प्रकारची एकाग्रता घेऊया. एक आहे ध्येयात्मक एकाग्रता. आपलं ध्येय काय आपण निश्चित केलं की त्या ध्येयापर्यंत जाईपर्यंत आपण एकाग्र मन ठेवायचं. दुसरी आहे निश्चयात्मक एकाग्रता. म्हणजे आपण निश्चय मनात ठेवायचा की हे जे मी ध्येय ठरवलं आहे ते मी साध्य करणारच. या 2 गोष्टी जर आपण समोर ठेवल्या, तर आपलं मन आणि बुद्धी एकाग्र करणं सोपं होतं. आता आपण शांतपणे बसून असं ठरवूया की माझं ध्येय आहे की माझ्या जीवनात मी संपूर्ण ऑनेस्टी आणणार. मला निश्चय आहे की संपूर्ण ऑनेस्टी आणण्यासाठी
माझे परमपिता परम आत्मा शिव बाबा मला मार्गदर्शन करीत आहेत. प्रेरणा देत आहेत, मदत देत आहेत. मला विश्वास पण दाखवत आहे. माझ्या लाडक्या मुला, मी तुला जेव्हा या धरतीवर पाठवलं होतं तेव्हा तू संपूर्णपणे ऑनेस्ट होतास. तू स्वतः जणू काही ऑनेस्टीची मूर्ती होतास. या दृढ विश्वासाने माझा निश्चय प्रत्येक क्षणी वृद्धिंगत होत आहे. माझे मन आणि बुद्धी दोघांनाही संपूर्ण ऑनेस्टीचे ध्येय साध्य करून घेण्यासाठी मला शक्ती पण मिळत आहे, मार्गदर्शन पण होत आहे. माझा निश्चय अधिकाधिक दृढ होत चालला आहे. मी ईश्वराने स्थापन केलेल्या सतयुगाचा आधार मूरत संपूर्ण ऑनेस्टीची देवी बनून आता परत अवतरित झालो आहे. माझ्या या एकाच सद्गुणाचे परिवर्तन अनेक रंगांनी, अनेक किरणांनी साऱ्या विश्वभर पसरले आहेत. हे सुंदर प्रकंपनाचे, सुगंधाचे वातावरण किती सुंदर, शांत आहे. ओम शांती. खूप खूप धन्यवाद भाईजी. इथे आल्याबद्दल मी आपलं धन्यवाद करते. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. ओम शांती. मित्र हो, म्हटलं जातं की स्टुडंट लाईफ हे बेस्ट लाईफ आहे, पण ते आणखीन बेस्ट बनवता येतं जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये राजयोगाचा अनुभव घेऊ शकतो. कारण राजयोगाच्या अनुभवानं आपल्या जीवनातले आपण सप्त गुण आणि शक्तींचा जेव्हा अनुभव करतो तेव्हा खरोखर जीवनामध्ये यश खेचून आणू शकतो. पहा थोडा प्रयत्न करून. इथेच थांबूया. नमस्कार.